गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपल्या इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस या सब्जेक्टमधला थर्ड चॅप्टर सुरू करणार आहे. तो चॅप्टर आहे 33 kV सबस्टेशन. सो याच्या अगोदर आपण ESP या सब्जेक्टमध्ये 2 चॅप्टर स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आपण बघितलेला ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन्स, ज्याच्यामध्ये सबस्टेशनच्या रिलेटेड आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती स्टडी केलेली. आणि सेकंड चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे 11 kV सबस्टेशन. तर आज आपण पोल माउंटेड सबस्टेशन असंही म्हणतो. आणि आज आपण सुरू करणार आपला थर्ड चॅप्टर 33 kV सबस्टेशन. सो ॲज पर करिक्युलम ह्या चॅप्टरसाठी मिनिमम वेटेज आहे 18 मार्क्स. म्हणजे एक्झाममध्ये कमीत कमी 18 मार्क्सचे क्वेश्चन जे असणार आहेत ते या चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. ठीक आहे. सो आपण आपला हा थर्ड चॅप्टर आहे तो सुरू करूया. सुरुवात करताना आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहे, तो असणार आहे इंट्रोडक्शन. ओके. सो आपण जनरल इंट्रोडक्शन बघणार आहे सबस्टेशनच्या रिलेटेड. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द मेन पर्पज ऑफ सबस्टेशन इज टू ट्रान्सफर द व्होल्टेज लेवल फ्रॉम हायर टू लोअर ऑर लोअर टू हायर. ओके. सो सबस्टेशनचं मेन पर्पज काय असणार आहे, तर व्होल्टेज लेवल जे असणार आहे ते व्होल्टेज लेवल चेंज करणं हे त्या सबस्टेशनचं मेन पर्पज असणार आहे. कारण आत्तापर्यंत आपण जेवढे सबस्टेशन बघितलेले आहेत ते सबस्टेशन जनरली ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन असतात. ओके. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये सबस्टेशनचं क्लासिफिकेशन स्टडी केलेलं आहेच. ओके. सो त्यानुसार सर्व्हिस रिक्वायरमेंटनुसार सबस्टेशन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले जातात. त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन पण बघितलेलं आहे, फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन बघितलेलं आहे, पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन बघितलेलं आहे. ओके. सो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये काय केलं जातं, तर व्होल्टेज लेवल जी असणार आहे ती वाढवली किंवा कमी केली जाणार आहे. आता ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन म्हणजे काय, तर त्या सबस्टेशनमध्ये इम्पॉर्टंट कंपोनंट जो असणार आहे किंवा मेन कंपोनंट जो असणार आहे तो असणार आहे ट्रान्सफॉर्मर. ओके. त्यामुळे त्याला ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन असं म्हणणार आहेत. आणि ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर व्होल्टेज लेवल चेंज करतो. ओके. सो 33 kV हे सबस्टेशन जे आहे हे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन आहे, ज्याच्यामध्ये व्होल्टेज लेवल चेंज केली जाणार आहे फ्रॉम लोअर टू हायर और हायर टू लोअर. देन इट ॲक्ट ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन जनरेटिंग स्टेशन अँड कन्झ्युमर और ट्रान्समिशन सिस्टीम अँड कन्झ्युमर. ओके. सो सबस्टेशन हे काय असणार आहे, हे दोन लिंकना कनेक्ट करायचं काम करणार आहे. सो त्याच्यामध्ये सबस्टेशन जे असणार आहे ते कोणाकोणाला कनेक्ट करेल, तर जनरेटिंग स्टेशन आणि कन्झ्युमरला कनेक्ट करेल. कारण जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी असणार आहे ते आपण सबस्टेशनला प्रोव्हाइड करणाऱ्या सबस्टेशनमध्ये तिथं व्होल्टेज असणार आहे ते वाढवलं जाणार आहे. नंतर ते वाढवलेलं व्होल्टेज हाय व्होल्टेज पॉवर जी असणार आहे ती ट्रान्समिट केली जाणार आहे. नंतर हाय व्होल्टेज पॉवर असणार ती त्याचं व्होल्टेज कमी करून नंतर ती कन्झ्युमरला दिली जाणार आहे. सो सबस्टेशन काय करणार आहे, तर दोन कंपोनंट्सना म्हणजे जनरेटिंग स्टेशन आणि कन्झ्युमरला कनेक्ट करेल किंवा ट्रान्समिशन नेटवर्क आणि कन्झ्युमर ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम सबस्टेशन करणार आहे. ओके. सो द पॉवर ट्रान्सफॉर्मर आर यूज्ड टू चेंज द व्होल्टेज लेवल फ्रॉम 33 kV टू 11 kV. ओके. सो आपण हे जे 33 kV सबस्टेशन जे बघणार आहे त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर 33 kV जो सप्लाय असणार आहे तो 11 kV मध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. म्हणजे जनरली व्होल्टेज जे असणार आहे ते स्टेप डाऊन केलं जाणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट, द इनकमिंग सप्लाय इज अ 33 kV फीडर फ्रॉम सेकंडरी ट्रान्समिशन लाईन and outgoing feeder is 11 kV which forms the primary distribution. Okay. So 33 kV सबस्टेशन म्हणजे काय, तर त्या सबस्टेशनला येणारी जी लाईन असणार आहे त्याचं व्होल्टेज 33 kV असेल. ओके. सिमिलरली आपण 132 kV सबस्टेशन कोणाला म्हणणार, ज्या सबस्टेशनला इनकमिंग लाईन ही 132 kVची असणार आहे त्या सबस्टेशनला. ओके. आता आपण बघतोय 33 kV सबस्टेशन म्हणजे ह्या सबस्टेशनला इनकमिंग सप्लाय जो असणार आहे तो 33 kVचा असणार आहे. आणि आपण EPT या सब्जेक्टमध्ये बघितलेलंच आहे की 33 kV ही जी लाईन असणार आहे ती सेकंडरी ट्रान्समिशन लाईन असणार आहे. ओके. आपण आपल्या पॉवर सिस्टीमचं क्लासिफिकेशन बघितलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आपली जी लाईन असणार आहे किंवा पॉवर सिस्टीम असणार आहे ती 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होते. पहिल्यांदा असतं प्रायमरी ट्रान्समिशन, नंतर असतं सेकंडरी ट्रान्समिशन, त्यानंतर येतं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि त्यानंतर येतं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. असं 4 पार्टमध्ये ती क्लासिफाय केली जाते. सो 33 kV सबस्टेशनला येणारी जी लाईन असणार आहे ती 33 kVची लाईन असणार आहे आणि 33 kVची जी लाईन असणार आहे ती सेकंडरी ट्रान्समिशन लाईन असणार आहे. ओके. आणि ते 33 kV सबस्टेशन काय करेल, तर येणाऱ्या 33 kVचं 11 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे किंवा 33 kVचं स्टेप डाऊन करून 11 kV मध्ये कन्वर्ट करणार आहे.
सो त्या सबस्टेशनपासून बाहेर जाणारी जी लाईन असणार आहे ती 11 kVची असणार आहे. आणि 11 kVची लाईन काय असते तर ती प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणून ॲक्ट होते. ओके. सो 33 kV सबस्टेशन जे आहे हे सबस्टेशन काय करते तर सेकंडरी ट्रान्समिशन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम हे 33 kVचं सबस्टेशन करणार आहे. ओके. द नेक्स्ट पॉईंट, द आउटपुट ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर इज गिवन टू मिड अँड लार्ज कन्झ्युमर्स, स्पेशली इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. ओके. सो हे 33 kV सबस्टेशन जे आहे ह्याचं आउटपुट व्होल्टेज किती असणार आहे 11 kV असणार आहे. कारण 33 kV सबस्टेशन 33 kVचं 11 kV मध्ये कन्वर्जन करणार आहे किंवा स्टेप डाऊन करते. तो त्या सबस्टेशनपासून बाहेर पडणारी जी लाईन असणार आहे ती 11 kVची लाईन असणार आहे. आता ही 11 kVची लाईन जी असणार आहे ती मीडियम कन्झ्युमर्सना किंवा लार्ज कन्झ्युमर्सना सप्लाय केली जाणार आहे. आणि जनरली हे कन्झ्युमर्स कोण असतात तर इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स असतात. म्हणजे एखादी फॅक्टरी किंवा एखादा मोठा एस्टॅब्लिशमेंट असणार आहे जी 11 kV सप्लाय ॲज अ 11 kV सप्लाय जी असणार आहे ती इनकमिंग घेणार आहे. ओके. सो आपण व्हिजिट केलेली आहेच. त्या व्हिजिटमध्ये आपण विराज स्पिनरला व्हिजिट दिलेली होती. सो त्या विराज स्पिनरला येणार जो सप्लाय होता तो 11 kVचा होता. ओके. सो त्याच्यामध्ये 11 kV जो असणार आहे तो त्या लार्ज इंडस्ट्रीला प्रोव्हाइड केला जाणार आहे किंवा केला गेलेला होता. ओके. सो 33 kV सबस्टेशनचं जी आउटपुट लाईन असणार आहे 11 kVची ती जनरली लार्ज कन्झ्युमर्सला सप्लाय केली जाणार आहे. नेक्स्ट, बेसिकली द व्होल्टेज रेटिंग ऑफ 33 kV इज यूज्ड फॉर लोड अप टू 5 MVA. ओके. सो जनरली 33 kVची जी लाईन असणार आहे ती ही 5 MVAच्या ट्रान्सफॉर्मरसाठी किंवा लोडसाठी यूज केली जाते. ओके. नेक्स्ट पॉईंट, दस द सबस्टेशन ऑफ रेटिंग 33/11 means that substation is designed for receiving 5 MVA power at 33 kV and it will distribute the same power at 11 kV. म्हणजे आपण ज्या वेळेला 33 kV सबस्टेशन असं म्हणतो त्यावेळेला ते सबस्टेशन हे जनरली 5 MVA एवढी पॉवर हँडल करण्यासाठी यूज केलं जातं. ओके. 5 MVA म्हणजे किती असणार आहे 5 × 10⁻³ kVA एवढी त्या सबस्टेशनची पॉवर कॅपॅसिटी किंवा पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी असणार आहे. ओके. सो 33/11 kV सबस्टेशन म्हणजे काय असं सबस्टेशन जे 5 MVA एवढी पॉवर रिसीव्ह करण्यासाठी डिझाईन केलेलं असणार आहे. ओके. सो असणार आहे 33 kV सबस्टेशनचं इंट्रोडक्शन. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघणार आहे आपल्या सिलेबसमधला फर्स्ट पॉईंट असेल नीड ऑफ 33/11 kV सबस्टेशन. आता 33/11 kV सबस्टेशनची गरज काय आहे, नेसेसिटी काय आहे ते आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, टू कनेक्ट सेकंडरी ट्रान्समिशन टू द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. सो मग अशा आपण बघितलं 33 kV सबस्टेशन काय करत आहे तर सेकंडरी ट्रान्समिशन लाईन जी आहे ती सेकंडरी ट्रान्समिशन लाईन प्रायमरी डिस्ट्रीब्युशनला कनेक्ट करायचं काम करणार आहे. कारण सेकंडरी ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज असतं 33 kV किंवा 66 kV असू शकतं आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं व्होल्टेज जे असणार आहे ते 11 kV 3.3 kV किंवा 6.6 kV असू शकतं. हे आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन या सब्जेक्टमध्ये EPT या सब्जेक्टमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके. सो 33 kVची लाईन आणि 11 kVची लाईन ह्या दोन लाईनना जोडायचं काम जे असणार आहे ते हे सबस्टेशन करणार आहे. नेक्स्ट सेकंड, टू फीड लार्ज कन्झ्युमर्स ॲट हाय व्होल्टेज दॅट इज 11 kV. जे मोठे कन्झ्युमर्स आहेत फॅक्टरीज इंडस्ट्री वगैरे असणार आहेत हे जे कन्झ्युमर्स आहेत ह्या कन्झ्युमर्सना जास्त पॉवर लागते त्यासाठी त्या लार्ज कन्झ्युमर्सना हा डायरेक्ट 11 kVचा जो सप्लाय असणार आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. म्हणजे मोठ्या कन्झ्युमर्सना एनर्जी सप्लाय करण्यासाठी हे 11 kVची लाईन जी असणार आहे ती किंवा 11 kVची फीडर जे असणार आहे ती यूज केले जाणार आहेत. द नेक्स्ट, टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑफ लोड सेंटर. ओके. लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सबस्टेशन यूज केलं जाणार आहे. कारण काय केलं जातं हे 33 kV सबस्टेशन जे असतं ते जनरली लोडच्या जवळ इन्स्टॉल केलेलं असतं. म्हणजे ज्या ठिकाणी लोड आहे त्या लोडच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे शेजारी हे सबस्टेशन इन्स्टॉल केलं जातं आणि ह्या सबस्टेशनमध्ये कॅपॅसिटर बँक्स इन्स्टॉल केल्या जातात. ओके. सो त्या कॅपॅसिटर बँक्स काय करतात लोडचा पॉवर फॅक्टर असणाऱ्या लोडचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं काम करणार आहेत. सो हे 33 kV सबस्टेशन जे असणार आहे ते लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केले जाणार आहे. अँड लास्ट वन, टू सॅटिस्फाय द लोड ग्रोथ इन द रिजन इन फ्युचर. ओके. म्हणजे त्या सबस्टेशनच्या सराउंडिंगमध्ये जर भविष्यात
लोड जर वाढला तर तो वाढलेला लोड जो आहे त्या लोडला सप्लाय देण्याचं काम जे असणार आहे ते ह्या 33 kV सबस्टेशनमधून केलं जाणार आहे. ओके, सो ह्या 4 नीड्स आहेत ज्याच्यामुळं 33 kV सबस्टेशन असणार आहे ते यूज केलं जातं. पहिलं म्हणजे सेकंडरी ट्रान्समिशन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन दोघांना कनेक्ट करण्यासाठी, जे मोठे कन्झ्युमर्स आहेत त्यांना एनर्जी सप्लाय करण्यासाठी. लोड सेंटरजवळ हे सबस्टेशन इन्स्टॉल केलेलं असतं, त्यामुळं त्या सबस्टेशनमधले जे कॅपॅसिटर बँक्स असणार आहेत त्या कॅपॅसिटर बँक्स लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतील आणि भविष्यात जर त्या सबस्टेशनच्या सराउंडिंगमधला लोड वाढला तर त्या वाढलेल्या लोडला पॉवर देण्यासाठी हे सबस्टेशन यूज केलं जाणार आहे. ओके, सो अशी त्या 33 kV सबस्टेशनची नीड असेल. द नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण बघणार आहे तो असणार आहे 33/11 kV सबस्टेशन इक्विपमेंट अँड ॲसेसरीज फंक्शन अँड रेटिंग. ओके, म्हणजे 33 kV सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स कोणकोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात, त्याचे फंक्शन्स काय आहेत आणि त्याचं रेटिंग काय असणार आहे ते. आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण 11 kV सबस्टेशनमध्ये पण बघितलेला आहे. सो या पॉईंटमध्ये पण आपण सेम तेच कंपोनंट बघणार आहे. म्हणजे जे कंपोनंट आपण मागच्या चॅप्टरमध्ये 11 kV सबस्टेशनमध्ये बघितले तेच कंपोनंट हे या सबस्टेशनमध्ये पण असणार आहेत. सो कंपोनंट आणि त्याचं फंक्शन सेम राहील. 11 kV सबस्टेशन आणि 33 kV सबस्टेशन यामध्ये कंपोनंट आणि त्याचं फंक्शन सेम असणार आहे. फक्त जे चेंज होणार आहे ते असणार आहे रेटिंग. कारण 11 kV सबस्टेशन आपण अगोदर बघितलेलं आहे, हे आपण 33 kV बघणार आहे. सो या ठिकाणी ऑपरेटिंग व्होल्टेज चेंज झालेला आहे. सो त्या ठिकाणी यूज केलेल्या कंपोनंट्सची किंवा इक्विपमेंटचं रेटिंग असणार आहे ते पण चेंज होणार आहे. ओके, सो फर्स्ट कंपोनंट आपण जो बघणार आहे तो असेल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो त्यामध्ये in substation incoming line of 33 kV is connected to the primary side of transformer which step down the voltage to 11 kV. ओके, सो याच्यामध्ये काय करणार आहे, त्या सबस्टेशनला येणारी 33 kV ची लाईन असणार आहे. ती 33 kV ची लाईन ही ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला कनेक्ट केली जाणार आहे. तो ट्रान्सफॉर्मर काय करेल 33 kV चा 11 kV मध्ये कन्व्हर्शन करेल आणि तो 11 kV चा सप्लाय जो असणार आहे तो त्या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट दॅट इज द पॉवर ऑफ 5 MVA इज डिस्ट्रीब्युटेड ॲट 11 kV. म्हणजेच काय तर आपण मगाशी बघितलं की 33 kV सबस्टेशन जे असतं ते जनरली 5 MVA एवढी पॉवर हँडल करण्यासाठी इन्स्टॉल केलेलं असतं किंवा इरेक्ट केलेलं असणार आहे. सो जे 33 kV सबस्टेशन असणार आहे त्याला येणारी जी पॉवर असणार आहे ती 5 MVA एवढी असणार आहे आणि त्याचं व्होल्टेज असणार आहे 33 kV. पण त्या सबस्टेशनमधून बाहेर जाणारी जी पॉवर असणार आहे ती 5 MVA एवढीच असेल, फक्त त्याचं व्होल्टेज असणार आहे ते आता 11 kV केलेलं असणार आहे. ओके, द नेक्स्ट द ॲसेसरीज ऑफ ट्रान्सफॉर्मर आर ॲज फॉलोज. आता तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलेलं आहे, त्याचं फंक्शन तुम्हाला माहीत आहे. त्या ट्रान्सफॉर्मरच्या ॲसेसरीज कोणकोणत्या असणार आहेत हे पण तुम्हाला माहीत असणार आहेत. त्यामुळे आपण ॲसेसरीज काही डिटेलमध्ये बघणार नाही, फक्त कोणकोणते ॲसेसरीज आहेत ते आपण फक्त चेक करणार आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट ॲसेसरी असेल मेन टँक. आता ट्रान्सफॉर्मरचा मेन टँक असतो ज्याच्यामध्ये कोअर आणि वाइंडिंगची असेंब्ली जी असते ती इन्स्टॉल केलेली असते आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये ऑइल इन्सर्ट केलेलं असतं किंवा ऑइल फिल केलेलं असतं. ओके, देन सेकंड असणार आहे कॉन्झर्वेटर. आता कॉन्झर्वेटर हा काय असणार आहे, हा एक सिलेंड्रिकल टँक आहे, तो मेन टँकला कनेक्ट केलेला असतो आणि त्या कॉन्झर्वेटरमध्ये एका ठराविक लेवलपर्यंत ऑइल जे असणार आहे ते फिल केलेलं असतं. ओके, म्हणजे कॉन्झर्वेटर जो असतो तो पार्शियली फिल्ड असतो. ओके, देन नेक्स्ट थर्ड असणार आहे बुकॉल्स रिले. आता हा बुकॉल्स रिले काय करतात तर मेन टँक आणि कॉन्झर्वेटर ह्या दोघांना जोडणारी जी लिंक आहे त्याच्यावरती हा बुकॉल्स रिले इन्स्टॉल करतात. तो रिले काय करतो तर त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे जे इनसिपियंट फॉल्ट्स आहेत, म्हणजे गॅसचे रिलेटेड जे फॉल्ट्स येत आहेत ते फॉल्ट्स आयडेंटिफाय करायचं जे काम असणार आहे तो हा बुकॉल्स रिले करणार आहे. त्यानंतर असणार आहे टॅप चेंजर. ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज जे असणार आहे ते चेंज करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला टॅप चेंजर इन्स्टॉल केलेला असतो. टॅप्स चेंज करून तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये मिळणारं व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज चेंज करू शकता. सो त्यासाठी टॅप चेंजर हे एक ॲसेसरी प्रोव्हाइड केली असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे बुशिंग्स. ट्रान्सफॉर्मरवरती 2 टाईपचे बुशिंग असणार आहेत. एक असणार आहेत HV बुशिंग्स, हाय व्होल्टेज बुशिंग्स, आणि दुसरे असणार आहेत LV बुशिंग्स. HV बुशिंग म्हणजे जनरली प्रायमरी साईडचे आणि LV बुशिंग जे असणार आहेत ते सेकंडरी साईडचे म्हणून रेफर केले जाणार आहेत. देन नेक्स्ट असेल ब्रिदर. ओके, सो आपल्याला माहीत आहे की ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे ते ऑइल एक्सपांड होत राहते. एक्सपांड किंवा म्हणजे
त्याची जी व्हॉल्यूम असणार आहे, ट्रान्सफॉर्मरमधलं ऑइल जे असणार त्याची व्हॉल्यूम वाढत असणार आहे किंवा कमी होत असणार आहे. सो ट्रान्सफॉर्मरमधली ऑइल लेवल कमी जास्त होत असते. त्यावेळेला काय होतं, तर त्या ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्झर्वेटरमध्ये जी एअर सक केली जाते ती पण एअर सक केली जाणारी एअर असणार आहे ती पण कमी जास्त होणार आहे. ओके, जी सक केली जाणारी जी एअर असणार आहे ती त्या ट्रान्सफॉर्मरच्या किंवा त्या कॉन्झर्वेटरच्या कनेक्ट केलेल्या ब्रिदरमधून सक केली जाणार आहे. ओके, तो ब्रिदर जो असणार आहे तो काय करतो, तर त्या ब्रिदरमध्ये सिलिका जेल इन्स्टॉल केलेलं असतं किंवा बसवलेलं असतं. ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये आतमध्ये एअर सक केली जाते, ओढली जाते, त्यावेळी त्या एअरमधलं मॉइश्चर जे आहे ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घ्यायचं जे काम असणार आहे ते सिलिका जेल करणार आहे. किंवा इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की ब्रिदर जो असणार आहे तो ब्रिदर काय करतोय, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जी ओढली जाणारी एअर असणार आहे, ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्झर्वेटरमध्ये सक केली जाणारी जी एअर असणार आहे ती एअर जी आहे त्या एअरमधलं मॉइश्चर कंटेंट कमी करायचं काम जो असणार आहे तो ब्रिदर करणार आहे. देन नेक्स्ट असेल ऑइल लेवल इंडिकेटर. ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्झर्वेटरवरती ऑइल लेवल इंडिकेटर बसलेला असतो, त्याच्यावरून तुम्ही त्याची ऑइल लेवल किती आहे ते सांगू शकता. नेक्स्ट सिमिलरली टेम्परेचर इंडिकेटर पण त्या ठिकाणी इन्स्टॉल केलं असणार आहे. ऑइलचं टेम्परेचर इंडिकेट करण्यासाठी किंवा वाइंडिंगचं टेम्परेचर इंडिकेट करण्यासाठी पण इन्स्टॉल केलं असू शकतो. नेक्स्ट असणार आहे कूलिंग फॅन्स किंवा कूलिंग फिन्स असतील. ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँकला कूलिंग फिन्स कनेक्ट केले असतात, जेणेकरून त्या ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँकमधलं जे गरम झालेले ऑइल आहे ते त्या फिन्समधून सर्क्युलेट होईल आणि नॅचरल एअरमुळे ते कूल होईल. त्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँकला फिन्स कनेक्ट केले असतात आणि त्या ट्रान्सफॉर्मरच्या फिन्सवरती एक्स्ट्रा फॅन पण कनेक्ट केलेला असतो, जेणेकरून ती जी एअर असणार आहे किंवा त्या ट्रान्सफॉर्मरच्या फिन्समधून फ्लो होणार जे ऑइल असणार आहे ते लवकरात लवकर थंड होईल. नेक्स्ट असणार आहे एक्सप्लोजन व्हेंट. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये जर एखादा मोठा फॉल्ट आला आणि ट्रान्सफॉर्मरमधलं ऑइल जर एकदम त्याचा ऑइलचा व्हॉल्यूम वाढला तर ते वाढलेलं ऑइल जे असणार आहे ते ट्रान्सफॉर्मर टँकला डॅमेज करू शकतं. ते अवॉइड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँकला एक एक्सप्लोजन व्हेंट कनेक्ट केलेली असते. ती काय होते, ज्यावेळेला फॉल्ट येईल आणि ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं व्हॉल्यूम वाढेल त्यावेळी ते एक्स्ट्रा ऑइल असणार आहे किंवा जे व्हॉल्यूम वाढलेलं ऑइल असणार आहे त्या एक्सप्लोजन व्हेंटमधून बाहेर पडणार आहे. ओके, त्यासाठी एक्सप्लोजन व्हेंट प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. आणि नेक्स्ट असणार आहे ड्रेन व्हॉल्व. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमधलं ऑइल जर चेंज करत असेल तर ते मेन टँकमधलं ऑइल बाहेर काढण्यासाठी त्या मेन टँकला एक ड्रेन व्हॉल्व कनेक्ट केला असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर टँकमधलं ऑइल जे आहे ते रिमूव्ह करू शकणार आहे. सो अशा प्रकारच्या ॲसेसरीज ज्या असणार आहेत त्या ॲसेसरीज ट्रान्सफॉर्मरबरोबर प्रोव्हाइड केलेल्या असणार आहेत, जेणेकरून त्या ट्रान्सफॉर्मरचं जे ऑपरेशन आहे ते जास्त चांगल्या प्रकारे इफिशियंटली होईल. द नेक्स्ट पॉईंट आपण बघणार असणार आहे रेटिंग. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग. सो याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आपण 11 kV ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कोणकोणतं किंवा कोणकोणते पॅरामीटर्स आपण रेटिंगमध्ये बघतो ते आपण बघितलेलं आहे. सिमिलरली तेच सेम पॅरामीटर्स आपण 33 kV सबस्टेशनसाठी किंवा 33 kV जो ट्रान्सफॉर्मर असणार आहे त्यासाठी बघणार आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट HV रेटिंग म्हणजे हाय व्होल्टेज साईडचं रेटिंग असणार आहे. म्हणजे व्होल्टेज असेल 33 kV. LV साईडचं व्होल्टेज असेल 11 kV. नेक्स्ट टाईप ऑफ कूलिंग जे असणार आहे ते असणार आहे ONAN म्हणजे ऑइल नॅचरल एअर नॅचरल कूलिंग. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 50 Hz असेल. नेक्स्ट असणार आहे वेक्टर ग्रुप. वेक्टर ग्रुप म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या म्हणजे आपण ज्यावेळी 11 kV सबस्टेशनमधला ट्रान्सफॉर्मर हा पॉईंट बघितला त्यावेळेला सांगितलेलं. सो वेक्टर ग्रुप असेल तो असणार आहे DYN11. द नेक्स्ट ऑइल व्हॉल्यूम टोटल अँड OLTC असे दोन आहेत. सो ऑइल व्हॉल्यूम टोटल जे असणार आहे ते असणार आहे 3700 लिटर. म्हणजे मेन टँकमध्ये जे ऑइल असणार आहे ते 3700 लिटर असेल. आणि OLTC स्टँड्स फॉर ऑन लोड टॅप चेंजर. म्हणजे टॅप चेंजरसाठी पण एक सेपरेट टँक असतो. टॅप चेंजरसाठी पण एक सेपरेट टँक असतो ज्याच्यामध्ये ऑइल फिल केलेलं असतं. सो त्याचं ऑइल लेवल व्हॉल्यूम असणार आहे 380 लिटर्स. ओके, द नेक्स्ट कोअर अँड वाइंडिंग वेट. कोअर्स आणि वाइंडिंगचं वेट असणार आहे टोटल 7850 kg म्हणजे 7500 kg. त्या फक्त कोअर आणि वाइंडिंगचं वेट असणार आहे. नेक्स्ट ऑइल वेट. ऑइलचं वेट असणार आहे 3145 kg. 3125 kg हे फक्त ऑइलचं वेट असेल. नेक्स्ट असणार आहे टोटल वेट. ट्रान्सफॉर्मरचा टोटल वेट असणार आहे 14,495 kg. ओके, म्हणजे जवळजवळ 14,500 kgच्या आसपास टोटल
ट्रान्सफॉर्मरचा वेट असणार आहे. ओके, तो असणार आहे आपला फर्स्ट आणि मेन पॉईंट 33 kV सबस्टेशनमधला तो असणार आहे ट्रान्सफॉर्मर. त्या ठिकाणी इमेज तुम्हाला बघायला मिळेलच. आता हा ट्रान्सफॉर्मर असतो जो जनरली प्लिंथ माउंटेड असतो, म्हणजे त्या सबस्टेशनमध्ये कॉन्क्रीटचं फाउंडेशन तयार केलेलं असतं आणि त्या फाउंडेशनवरती हा ट्रान्सफॉर्मर जो असतो तो इन्स्टॉल केलेला असणार आहे. द नेक्स्ट सेकंड पॉईंट असेल लाईटनिंग अरेस्टर. ओके, सो लाईटनिंग अरेस्टरचं फंक्शन ही तुम्हाला माहीत आहेच, तरीही आपण शॉर्टमध्ये बघूया. लाईटनिंग अरेस्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. सो ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी यूज केलं जाणारं हा सगळ्यात मोठं सगळ्यात इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे. इट प्रोटेक्ट्स व्हॅल्युएबल इक्विपमेंट्स अँड पर्सन्स फ्रॉम हाय व्होल्टेज ऑफ लाईटनिंग. ओके, सो लाईटनिंग अरेस्टर काय करतं, तर त्या कंपोनंटला लाईटनिंग स्ट्रोकपासून किंवा ओव्हर व्होल्टेज जर येत असेल तर त्या ओव्हर व्होल्टेजपासून त्या कंपोनंटचं प्रोटेक्शन करणार आहे. द नेक्स्ट, इट अरेस्ट अँड डिस्चार्ज ओव्हर व्होल्टेज टू अर्थ ड्युरिंग द लाईटनिंग स्ट्रोक. म्हणजे जर एखाद्या कंपोनंटवरती किंवा एखादा लाईन, फॉर एक्झाम्पल त्या ट्रान्सफॉर्मरला एनर्जी लाईन आहे ती 33 kVची लाईन आहे. आता त्या 33 kVच्या लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला, वीज पडली, तर त्या लाईटनिंग स्ट्रोकमुळे येणारं जे ओव्हर व्होल्टेज आहे, हाय व्होल्टेज आहे, तर त्या 33 kVच्या लाईनमधून ट्रान्सफॉर्मरपर्यंत येणार आहे. पण ट्रान्सफॉर्मरच्या अगोदर लाईटनिंग अरेस्टर कनेक्ट केलेला असतो, त्यामुळे काय होतं, त्या 33 kV लाईनमधलं जे हाय व्होल्टेज आहे, ओव्हर व्होल्टेज आहे, हे त्या लाईटनिंग अरेस्टरमधून जमिनीकडे डायव्हर्ट केलं जातं आणि ट्रान्सफॉर्मर जो आहे तो पुढचा तो सेफ राहतो. नेक्स्ट, द लोकेशन ऑफ लाईटनिंग अरेस्टर इज. आता 33 kV सबस्टेशनमध्ये फक्त एकच लाईटनिंग अरेस्टर यूज केलेला नसतो, तर 3 वेगवेगळ्या लोकेशनला लाईटनिंग अरेस्टर्स इन्स्टॉल करतात. सो पहिली लोकेशन असणार आहे ॲट इनकमिंग 33 kV लाईन. म्हणजे सबस्टेशनमध्ये ज्या ठिकाणी 33 kV लाईन एंटर करते त्या ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर पहिल्यांदा इन्स्टॉल केले असणार आहेत. द नेक्स्ट, पुढची लोकेशन असेल नियर ट्रान्सफॉर्मर. जे ट्रान्सफॉर्मरच्या जवळपास दोन्ही ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल केला जाईल. आणि थर्ड असणार आहे ॲट द आउट गोईंग फीडर्स. म्हणजे सबस्टेशनमधून बाहेर पडणारी लाईन असणार आहे 11 kVची, त्या ठिकाणीही लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल केले जाणार आहेत. ओके, सो इनकमिंग लाईन 33 kVची लाईन येते, त्या लाईनजवळ लाईटनिंग अरेस्टर असणार आहे. ट्रान्सफॉर्मरच्या जवळ लाईटनिंग अरेस्टर असणार आहे आणि बाहेर जाणाऱ्या 11 kVच्या लाईनजवळ पण लाईटनिंग अरेस्टर असणार आहे. आता 3 ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल करायची गरज काय असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल जर 33 kV लाईनवरती, म्हणजे ट्रान्सफॉर्मरला येणाऱ्या लाईनवरती किंवा सबस्टेशनला येणाऱ्या लाईनवरती जर वाटेत कुठं लाईटनिंग स्ट्रोक झाला असेल, तर ते लाईटनिंग स्ट्रोकमुळं वाढलेलं जे व्होल्टेज असणार आहे, 33 kV लाईनमधलं वाढलेलं व्होल्टेज असणार आहे, ते 33 kVच्या लाईनला कनेक्ट केलेल्या लाईटनिंग अरेस्टरमधून ग्राउंडकडे पाठवलं जाणार आहे. ओके, म्हणजे इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हा ट्रान्सफॉर्मर आहे, हा तो बाहेरचा ब्लॉक आहे, हा सबस्टेशन आहे असं अज्युम करा. सो मी इथे लिहितो हा ट्रान्सफॉर्मर आहे, हे सबस्टेशनचं स्विच यार्ड आहे. ओके, नेक्स्ट ह्या सबस्टेशनला येणारी ही 33 kV लाईन असणार आहे आणि ह्या सबस्टेशनमधून बाहेर जाणारी ही 11 kVची लाईन असणार आहे. सो लाईटनिंग अरेस्टर जे असणार आहेत ते ह्या लोकेशनला इन्स्टॉल केले जातील. म्हणजे इथे एक असेल लाईटनिंग अरेस्टर, ट्रान्सफॉर्मरच्या जवळपास असेल आणि 11 kVची लाईन जवळ असणार आहे. तर 3 ठिकाणी लोकेशन का असेल, तर फर्स्ट फॉर एक्झाम्पल जर येणाऱ्या इनकमिंग लाईनवरती इथं लाईटनिंग स्ट्रोक झाला, तर ह्या लाईनमध्ये जे वाढलेलं व्होल्टेज असणार आहे, ओव्हर व्होल्टेज, तो हा लाईटनिंग अरेस्टर ग्राउंडकडे पाठवणार आहे. ओके, किंवा जर बाहेर जाणाऱ्या 11 kV लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला असेल, तर ते व्होल्टेज असणार आहे ते रिव्हर्स इकडे मागेही येऊ शकतं. सो 11 kVचे लाईटनिंग अरेस्टर्स आहेत, ते काय करतील, ते व्होल्टेज ग्राउंडकडे पाठवणार आहेत. आणि जर लाईटनिंग स्ट्रोक हा सबस्टेशनच्या स्विचयार्डमध्ये जर झाला, सबस्टेशनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला स्विचयार्डवरती, तर त्यामुळे येणार जे ओव्हर व्होल्टेज असणार आहे त्या ट्रान्सफॉर्मरवर कनेक्ट केलेले जे लाईटनिंग अरेस्टर्स आहेत ते ग्राउंडकडे पाठवणार आहे. सो अशासाठी त्या ठिकाणी 3 लाईटनिंग अरेस्टर्स इन्स्टॉल केले जाणार आहेत. ओके, द नेक्स्ट त्याचं रेटिंग असेल, त्याच्यामध्ये व्होल्टेज रेटिंग असणार आहे 30 kV. द नेक्स्ट NDC म्हणजे नॉर्मल डिस्चार्ज करंट, तो असणार आहे 10 kA आसपास. ओके, म्हणजे नॉर्मली डिस्चार्ज केला जाणारा करंट 10 kA एवढा असेल. द नेक्स्ट फ्रिक्वेन्सी असेल 50 Hz. मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज असेल 36 kV आणि नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज असणार आहे
33 kV. ओके, म्हणजे नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज म्हणजे काय, तर हा जो लाईटनिंग अरेस्टर असणार आहे हा 33 kVच्या लाईनला कनेक्ट केला जाणार आहे. ओके, आणि मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज काय असणार आहे, तर तो जो लाईटनिंग अरेस्टर आहे तो लाईटनिंग अरेस्टर किती व्होल्टेजपर्यंत तो ऑपरेट होणार नाही, तो ते असणार त्याचं मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज. ओके, पण आता ते मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज किती आहे, तर ते 36 kV आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा लाईटनिंग अरेस्टर हा 33 kVच्या लाईनला कनेक्ट केलेला आहे, असं अज्यूम करा. 33 kVच्या लाईनला हा लाईटनिंग अरेस्टर कनेक्ट केलेला आहे. तो कसा कनेक्ट करतात, त्याचं एक टर्मिनल हे लाईनला कनेक्ट केलेलं असतं. इथं मी ड्रॉ करतो. 33 kVची लाईन आहे, त्याचं एक लाईटनिंग अरेस्टर एक टर्मिनल लाईनला कनेक्ट केलेलं असतं. हा इथं लाईटनिंग अरेस्टर असतो, दुसरं टर्मिनल अर्थला कनेक्ट केलेलं असतं. ओके, सो आता हा जो लाईटनिंग अरेस्टर आहे ह्याचं व्होल्टेज नॉमिनल व्होल्टेज 33 kV आहे. म्हणजे तो 33 kVच्या लाईनला कनेक्ट करायचा आहे. आता ही लाईन येणार आहे, ही 33 kVची आहे असं अज्यूम करा. आता ह्या लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला तर काय होणार आहे, ह्या लाईनचं व्होल्टेज वाढणार आहे. ते व्होल्टेज किती होईल, तर ते खूप वाढतं. फॉर एक्झाम्पल आपण अज्यूम करा ते 50 kV झालं. आता हे 50 kV व्होल्टेज असणार ह्या लाईनमधून पास होत असणार आहे, कारण त्या लाईनवरती लाईटनिंग स्ट्रोक झालेला आहे. सो हा लाईटनिंग अरेस्टर काय करेल, त्याच्या नॉमिनल व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज आले, त्यामुळं हे व्होल्टेज असणार आहे ते ग्राउंडकडे डायव्हर्ट केलं जाणार आहे. ओके, आता हा लाईटनिंग अरेस्टर असणार आहे तो किती व्होल्टेजच्या पुढं ऑपरेट होणार, तर तिथे असणार आहे मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेजच्या एवढ्या व्होल्टेज पुढं. म्हणजे हा लाईटनिंग जो अरेस्टर जो असणार आहे तो 36 kV पेक्षा जास्त व्होल्टेज आलं तर तो ऑपरेट होणार आहे. 36पेक्षा कमी असेल म्हणजे 33 kVची लाईन आहे, पण त्या लाईनचं व्होल्टेज हे 35 kV एवढं आहे, तर तो लाईटनिंग अरेस्टर ऑपरेट होणार नाही, कारण त्या ठिकाणी थोडंफार व्होल्टेजमध्ये टॉलरन्स जो असणार आहे तो दिला जाणार आहे. ओके, सो 33 kVचा लाईटनिंग अरेस्टर कधी ऑपरेट होणार, त्यावेळी लाईनचं व्होल्टेज हे 36 kVपेक्षा जास्त असणार आहे तेवढं. म्हणजे मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेजपेक्षा जर जास्त व्होल्टेज आलं तर तो लाईटनिंग अरेस्टर ऑपरेट होणार आणि लाईनमधला जो ओव्हर व्होल्टेज आहे ते ग्राउंडकडे डिस्चार्ज केलं जाणार आहे. ओके, असेल लाईटनिंग अरेस्टर. सो लाईटनिंग अरेस्टर कसे दिसतात, तर या ठिकाणी मी जे डायग्राम दाखवलेले आहे, इथं पुढं कनेक्शन पण दाखवलेलं आहे. हा पहिला जो दाखवलेला आहे हा 11 kVचा लाईटनिंग अरेस्टर आहे. 11 kVच्या लाईनला कनेक्ट केला जाणारा 11 kVच्या लाईनला कनेक्ट केलेला लाईटनिंग अरेस्टर, त्याच्या खाली 33 kVच्या लाईनला कनेक्ट केला जाणारा लाईटनिंग अरेस्टर पण दाखवलेला आहे. दोघांमध्ये थोडाफार कन्स्ट्रक्शनल डिफरन्स असणार आहे. त्याचं कनेक्शन कसं करतात ते पण दाखवलेलं आहे. आता हा जो लाईटनिंग अरेस्टर इथे इमेजमध्ये दाखवलेला आहे हा ट्रान्सफॉर्मर जवळ कनेक्ट केलेला लाईटनिंग अरेस्टर. तुम्ही इथे बघू शकता ट्रान्सफॉर्मर आहे इथं आणि त्याच्या पुढं हा लाईटनिंग अरेस्टर कनेक्ट केला आहे. आणि तो कसं कनेक्ट करतात तेही सांगितलेलं आहे. लाईटनिंग अरेस्टरचं एक टर्मिनल इथं लाईनला कनेक्ट केलेलं आहे वरती रेड कलरने तुम्ही बघू शकता, आणि दुसरं टर्मिनल हे अर्थला कनेक्ट केलं आहे इथं तुम्ही ग्रीन कलरनी बघू शकता. अशा प्रकारे तो लाईटनिंग अरेस्टर असणार आहे तो कनेक्ट केला जाणार आहे. द नेक्स्ट पुढचा असेल करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन तुम्हाला माहीत आहेच, तरी आपण एकदा चेक करूया. द करंट ट्रान्सफॉर्मर इज एन इलेक्ट्रिकल डिव्हाइस. The main function of current transformer is to step down the value of current for measurement purpose. So current transformer mainly काय करतो, करंटची व्हॅल्यू कमी करतो, कशासाठी, मेजरमेंट पर्पजसाठी. नेक्स्ट, दिस टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ॲप्लिकेबल इन मीटर्स, कंट्रोल ॲपरेटस अँड AC इन्स्ट्रुमेंट्स. सो हा करंट ट्रान्सफॉर्मर कुठे कुठे यूज करतात, तर मीटरमध्ये यूज करतात, कंट्रोल ॲपरेटसमध्ये म्हणजे कंट्रोल सर्किटमध्ये किंवा AC इन्स्ट्रुमेंट्समध्ये हा करंट ट्रान्सफॉर्मर यूज करतात, जो करंटची व्हॅल्यू जी असणार आहे ती स्टेप डाऊन करणार आहे. नेक्स्ट, त्याचं रेटिंग नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज असेल 33 kV, म्हणजे 33 kVच्या लाईनला तो कनेक्ट केला असेल त्याचं नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज 33 kV असेल. नेक्स्ट, सिस्टीम फ्रिक्वेन्सी 50 Hz असेल, प्लस मायनस 5% ठिकाणी टॉलरन्स असणार आहे. म्हणजे सिस्टीमचं जे व्होल्टेज असणार आहे फ्रिक्वेन्सी असणार आहे ती 5% कमी जास्त झाली तरी त्या ठिकाणी तो व्यवस्थित ऑपरेट होणार आहे त्याच्यावरती. नेक्स्ट, CT रेशो असेल, म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरचा रेशो असणार आहे तो काय दिलेला आहे, तर 800 to 400 to 200 इज टू 1:1:1. म्हणजेच काय, तर त्या करंट ट्रान्सफॉर्मरचा जो रेशो असणार तो प्रायमरीमध्ये 800 अँपिअर्स असू शकतो, 800:1 अँपिअर. म्हणजे प्रायमरीमध्ये जर 800 अँपिअर करंट फ्लो असेल तर तो सेकंडरीमध्ये 1 अँपिअर एवढा करंट तो कन्वर्ट करणार आहे. म्हणजे 800 डायरेक्ट
1 ॲम्पियरमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. किंवा प्रायमरी जर 400 असेल तरी तोही 1 ॲम्पियरमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे आणि 200 असेल तरी तो 1 ॲम्पियरमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. म्हणजे ह्या तिघांपैकी कुठला तर एक CT रेशो त्या ठिकाणी यूज केलेला असू शकतो. म्हणजे CT रेशो 800:1 असू शकतो. म्हणजे प्रायमरीमधून 800 ॲम्पियर एवढा करंट फ्लो झाला की सेकंडरीमध्ये तुम्हाला 1 ॲम्पियर एवढा करंट दिसणार आहे. किंवा CT रेशो 200:1 असू शकतो. म्हणजे प्रायमरीमधून 200 ॲम्पियर करंट फ्लो झाला की सेकंडरीमध्ये तुम्हाला 1 ॲम्पियर एवढा करंट बघायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मेथड ऑफ अर्थिंग असेल. करंट ट्रान्सफॉर्मरचं पण अर्थिंग केलेलं असणार आहे. सो ते असणार आहे सॉलिड अर्थिंग. आता सॉलिड अर्थिंग काय असणार आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पुढं बघणारच आहे, ज्याच्यामध्ये त्या ट्रान्सफॉर्मरचा जो न्यूट्रल पॉईंट आहे तो डायरेक्ट अर्थला कनेक्ट केलेला असतो. त्याला आपण सॉलिड अर्थिंग असं म्हणणार आहे. देन नेक्स्ट असेल रेटेड शॉर्ट टाईम विथस्टँड करंट. म्हणजे तो जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे तो शॉर्ट टाईमसाठी किती करंट विथस्टँड करू शकतो, सस्टेन करू शकतो किंवा सहन करू शकतो. त्याचं रेटिंग दिलेलं आहे 25 किलो ॲम्पियर पर सेकंद किंवा एका सेकंदसाठी. तो जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे तो एका सेकंदासाठी 25 किलो ॲम्पियर एवढा करंट विथस्टँड करू शकतो. म्हणजे डॅमेज न होता एका सेकंदासाठी तो 25 किलो ॲम्पियर एवढा करंट पास करू शकतो. पण तो करंट एका सेकंदापेक्षा जास्त वेळेसाठी फ्लो झाला तर तो करंट ट्रान्सफॉर्मर डॅमेज होणार आहे. ओके. सो हा जो CT असणार आहे तो एका सेकंदासाठी 25 किलो ॲम्पियरपर्यंतचा करंट सहन करू शकतो. द नेक्स्ट पुढचं असणार आहे वाइंडिंग टेम्परेचर. त्या करंट ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग टेम्परेचर कितीपर्यंत असू शकतो तर ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत असलं तरी तो व्यवस्थित ऑपरेट होऊ शकतो. ओके. सो करंट ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस जास्त गेलं तर त्याच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट होणार आहे. नेक्स्ट आता या 33 kV सबस्टेशनमध्ये 2 टाईपच्या लाईन्स आहेत किंवा 2 टाईपचे सप्लायज आहेत. पहिला असणार आहे इनकमिंग येणारा 33 kV आणि दुसरा असणार आहे आउटगोईंग 11 kV. त्या ठिकाणी 2 टाईपचे CT यूज केले जाणार आहेत. पहिला असणार आहे 33 kVचा CT आणि दुसरा असणार आहे 11 kVचा CT. कारण त्या ठिकाणी 2 लाईन आहेत, दोन्ही लाईनमधला करंट आपल्याला मेजर करायला लागतो. सो त्या सबस्टेशनमध्ये 2 टाईपचे CT असणार आहेत. 11 kVचा CT पण असेल आणि 33 kVचा पण CT असणार. अशा दोन्ही टाईपचे CT जे असणार आहेत ते त्या सबस्टेशनमध्ये तुम्हाला इन्स्टॉल केलेले बघायला मिळणार. सो या ठिकाणी मी तुम्हाला दोघांचेही डायग्रॅम जे आहेत त्या डायग्रॅम किंवा दोघांच्या ज्या इमेजेस आहेत त्या इथं दाखवलेल्या आहेत. सो करंट ट्रान्सफॉर्म दिसताना असा दिसणार आहे. ओके. सो हे 3 पॉईंट आपण याच्यामध्ये बघतोय. राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करा आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके. थँक्यू.